नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अंडा करी। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। तर इथं मी मीडियम साइजचा एक कांदा भाजलेला घेतलेला आहे, खोबरं, आलं 1 ते 1.5 इंच, एक हिरवी मिरची, लसणाच्या पाकळ्या, एक टोमॅटो भाजून घेतलेला आहे आणि एक विलायची, दालचिनी आणि थोडी मिरी घेतलेली आहेत, 1 चमच जिरे आणि थोडी कोथिंबीर। तर या सर्व साहित्याचं आपण वाटण बनवून घेऊया। आणि ही तेजपत्ते मी फोडणीसाठी ठेवलेले आहेत, तडका देण्यासाठी। तर सर्व एकत्र करून आपण याचं वाटण बनवून घेऊया। आणि अशा पद्धतीने तुम्ही जर ग्रेव्ही बनवली तर तुम्हाला नक्कीच आवडेल, कारण की खूप टेस्टी होती ही। तर तुम्ही नक्की ट्राय करा। तर छानपैकी आपला असा मसाला बारीक असा दळून झालेला आहे। तर अशाच प्रकारे तुम्ही मसाला बनवा। तर इथं घेतलेले आहेत मी अंडे आणि अंड्याला घातलेले आहेत मी चिरा। तर इथं बघू शकता अशा प्रकारे मी चीर मारून घेतलेले आहेत सर्व प्रकारे सर्व अंड्याला। तर मसाला घेतलेला आहे मी, काही सुके मसाले आहेत ते। इथं घेतलेला आहे मी हळदी पावडर, गरम मसाला, धने पावडर, कांदा लसूण मसाला, मीठ आणि चवीनुसार लाल तिखट। आणि हे जे मसाला आहे ते पाणी न घालता मी वाटून घेतलेला आहे। यामध्ये टोमॅटो असल्यामुळे पाण्याचा अजिबात वापर लागत नाहीये। तर लागल्यास तुम्ही 2 ते 3 चमचे पाणी घालून अजून काढू शकता, पण अजिबात इथं पाण्याचा थेंबही वापरलेला नाही मी। टोमॅटो मध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं, तर त्यामुळेच हा फाईन झालेला आहे। तर बनवायला सुरुवात करूया। इथं घेतलेला आहे मी कढई आणि कढईमध्ये घातलेला आहे 3 चमच तेल। आता आपण घालूया हे 2 तेजपत्ते आणि तेजपत्ते घातल्यानंतर यामध्ये घालायचा आहे आपल्याला मसाला, जे आपण दळून घेतलेला आहे मिक्सरला ते। तर तेल आपलं छानपैकी असं तापलेलं होतं, त्यामुळे मसाल्याला मस्त तडका बसलेला आहे। मसाला तर कधी जास्त झाला तर तुम्ही बाजूला काढून दुसऱ्याही भाजीला वापरू शकता। तर अशाच प्रकारे आपण छानपैकी मसाला फ्राय करून घेऊया। तर मसाला आपला फ्राय झाला आहे, यामध्ये आपण सुके मसाले घालूया आणि छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला। तर मसाला आपला छान फ्राय झालेला आहे, त्याला तेल सुद्धा सुटलेला आहे। यामध्ये आपण घालूया अंडी, आणि यावर घालायचं आहे आपल्याला पाणी। तर रस्सा तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। अशा पद्धतीने भाजी जर बनवली तर अप्रतिम लागते, खूप चवीला भारी लागते। तर असे मसाले वापरून तुम्ही एक वेळेस ही भाजी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर याला आता आपण छानपैकी शिजवून घेऊया। तर भाजी आपली छानपैकी अशी उकळलेली आहे आणि शिजलेली आहे। तर आपण बंद करूया आणि थोडे थंड करून घेणार आहोत। तर त्याआधी आपण यावर घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर। तर तयार आहे आपली भाजी। तर आपण सर्व करून घेऊया। तर कशी वाटली बघ तुम्हाला अंडा करी? तर कशी वाटली तुम्हाला अंडा करी? तर नक्की कमेंट करून सांगा। आणि नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर सुद्धा करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।